पूर्णा शहरामध्ये सामूहिक महाबुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन। अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त माथेरो व भंते पय्यावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिनांक 12 मे 2025 सकाळी 7:30 वाजता भदंत उपाली थेरो नगर पूर्णा या ठिकाणी आयोजन करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर इंद्रामणी यांची उपस्थिती होती। सकाळी 7:45 बुद्ध विहार पूर्णा येथे महामानव तथागत भगवान बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण खुरगाव येथील भंते पय्याबोधी थेरो यांच्या हस्ते करण्यात आले। सकाळी ठीक 8 वाजता पूजनीय भिक्खू संघाच्या हस्ते महाबुद्ध वंदनेस सुरुवात करण्यात आली। यावेळी श्रद्धेय भिक्खू संघाची उपस्थिती होती। 9 वाजता बुद्ध विहार पासून बुद्ध मूर्तीची वाद्यवृंदासह धम्म मिरवणूक काढण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब चौक येथे मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले। 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण सार्वजनिक भीम व बुद्ध जयंतीचे मंडळाचे अध्यक्ष उत्तम खंदार यांच्या हस्ते करण्यात आले। त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी मिलिंद रामभाऊ कांबळे यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। यामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले। यहाँ आकर के बहुत सुंदर लगा और आज बुद्ध पूर्णिमा के दिन पूर्णा में आकर के इस प्रोग्राम में शामिल होकर के और इतना बड़ा जनसमूह यहाँ आया और बुद्ध भगवान की शिक्षा में बुद्ध भगवान की दीक्षा में समर्पण दिखाया। ये देख करके मुझे बहुत खुशी हुई और इस प्रोग्राम में पार्टिसिपेट करके बहुत खुशी हुई। मेरा अपना मानना है कि भगवान बुद्ध की जो शिक्षाएं हैं आज के दिन आज के समय में वो बहुत ज़्यादा रेलेवेंस है देश के लिए, समाज के लिए, विश्व के लिए और व्यक्ति के लिए, सभी के लिए बहुत ही जो है ना उनका बड़ा महत्व है। हमें चाहिए कि ज़्यादा लोगों को अपने अंदर भगवान बुद्ध की शिक्षाओं को ले और उससे देश, समाज और व्यक्ति की जो है उसकी हम जो है ना उत्थान कराएं और उनके अंदर जो है ना ताकत लाएं, अच्छाई ले आएं और देश, समाज और की सेवा में समर्पित करें। समाज को मेरा संदेश है, इवन यूथ को और बच्चों को, कि भगवान बुद्ध की शिक्षाओं में जो सत्य के रास्ते पे चलना, अहिंसा के रास्ते पे चलते हुए अपने अंदर की ताकत को स्ट्रांग करना है। मैं कई बार देखता हूँ कि समाज में कई लोग अधीर हो रहे हैं, परेशान हो रहे हैं। भगवान बुद्ध की शरण में जाइए, आपको ताकत मिलेगी, संघर्ष करने की शक्ति मिलेगी और कभी भी ना निराश होने की प्रेरणा मिलेगी। यही सबसे बड़ा आज भगवान बुद्ध का संदेश है। बहुत थैंक यू। भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन। मागील 3 वर्षापासून डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती व त्या काळचे जयंती मंडळ, सार्वजनिक भीम व बुद्ध जयंती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आमचे मार्गदर्शक डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 3 वर्षापासून बुद्ध पौर्णिमा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वर्षातून 2दा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे। आणि यात आपल्या पूर्णेतून सर्व बौद्ध बांधव तसेच इतर समाजातीलही बांधव रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन एक कमीत कमी 55 ते 60 बॉटलच्या वरच रक्तदान आपलं संकलित होत आहे। नांदेडच्या ब्लड बँकेला हे रक्त जात आहे। रक्त ही एक अशी वस्तू आहे की जी कुठं कंपनीमध्ये किंवा हाताने किंवा कशाच्या माध्यमातून आपल्याला निर्मिती करता येत नाही। मानवी शरीरातून जेव्हा माणूस स्वयंप्रेरणेने स्व उत्स्फूर्तपणे रक्तदान देईल तेव्हाच ते रक्त इतर रोगांना, इतर पेशंटला मिळेल व त्यातून त्यांचं जीवनदान मिळू शकतं। त्यामुळं रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। ही भूमिका आम्ही घेऊन डॉक्टर भदंत उपगुप्तजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 3 वर्षापासून रक्तदान करत आहोत आणि त्यांना सर्वांचा चांगला उत्तम प्रतिसाद मिळत आहे। रक्तदात्यांना काय म्हणतो? रक्तदात्यांना आव्हान असं करतो की ही रक्त ही अशी वस्तू आहे की जी ती कुठं कंपनीमध्ये निर्माण होत नाही। आपण कुणाला तरी रक्त दिलं, कुणातरी मानव जातीच्या कल्याणासाठी, त्याच्या उपयुक्ततेसाठी हे रक्त लागणार आहे, कुणाला तरी उपयोगात पडणार आहे। हे रक्त कुठं आपल्याला बाजारामध्ये असं मिळणारं रक्त नाही। त्याच्यामुळे प्रत्येक रक्तदात्यांनी, प्रत्येक मानवानी
आपल्याला जशी रक्ताची आवश्यकता पडते तशी इतरांना सुद्धा पडते आणि आपण कुणाच्या तरी उपयोगाला पडलं पाहिजे. आपण निरोगी आहोत, सदृढ आहोत, आपल्याला तर रक्ताची आवश्यकता पडूच नाही, पण आपल्या माध्यमातून इतरांना कोणाला कोण्या रोगाला पडत असेल तर आपण त्यांना रक्त देऊन त्यांचा जीव वाचवण्याचं काम प्रत्येक रक्तदात्यांनी केलं पाहिजे.